शांती। आज आहे 18 जानेवारी 2024 ची मुरली। पिता श्रीजीच्या पुण्यस्मृती दिवसानिमित्त सकाळच्या क्लासमध्ये ऐकविण्यासाठी बापदादांची अनमोल महावाक्ये। महावाक्य आहे, गोड मुलांनो, ज्ञान रत्नांनी झोळी भरून दान सुद्धा करायचे आहे। जेवढे इतरांना मार्ग दाखवाल तेवढा आशीर्वाद मिळेल। धारणेसाठी मुख्य सारांश आहे। 1. बाबा म्हणतात, तुम्ही मुले जितके इतरांचे कल्याण कराल तितका तुम्हाला त्याचा मोबदला मिळेल। ज्ञान सागर तुम्हाला ज्ञान रत्नांच्या थाळ्या भरभरून देतात। त्या रत्नांचे जे दान करतात तेच अनेकांना प्रिय वाटतात। 2. जितके तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये राहाल तेवढा ज्ञान ऐकणाऱ्यावर त्याचा परिणाम होईल। तुमचे बोलणे जास्त असायला नको। आत्माभिमानी बनून थोडे जरी समजावले तरी प्रभाव पडेल। बाबा म्हणतात, मुलांनो, झाले ते झाले। आता प्रथम स्वतःला सुधारा। स्वतः आठवण करणार नाही आणि दुसऱ्यांना सांगणार अशी फसवणूक चालणार नाही। आतमध्ये मन जरूर खात राहील। 3. हे शरीर 5 तत्वांचे बनलेले आहे। तेव्हा ही 5 तत्वे आत्म्याला येथे राहण्यासाठी आकर्षित करतात, कारण आत्म्याने जशी काहीही मालमत्ता घेतलेली आहे। यामुळे शरीरामध्ये ममत्व निर्माण झालेले आहे। आता यामधून ममत्व काढून घेऊन आपल्या घरी जायचे आहे। तिथे तर ही 5 तत्वे नाही। सतयुगामध्ये शरीर सुद्धा योगबलाने बनते। सतोप्रधान प्रकृती असल्यामुळे आकर्षित करत नाही, दुराख होत नाही। ह्या खूप समजून घेण्याच्या गोष्टी आहेत। 4. हे सुद्धा तुम्ही मुले जाणता की ज्यांनी खूप भक्ती केलेली आहे ते खूप चांगल्या प्रकारे शिकतील। त्यांच्या चेहऱ्यावरून माहिती पडेल की यांचे बाबांवर किती प्रेम आहे। आत्मा बाबांना पाहते। बाबा आम्हा आत्म्यांना शिकवत आहेत। बाबा सुद्धा समजतात की मी एवढ्या सूक्ष्म आत्म्यांना शिकवत आहे। पुढे जाऊन तुमची सुद्धा अशी अवस्था बनेल। तुम्ही समजाल की मी आत्मा भाईला समजावत आहे। चेहरा स्त्रीचा असला तरी दृष्टी आत्म्याकडे जायला हवी। शरीरावर अजिबात जायला नको। यामध्ये खूप मेहनत आहे। ह्या खूप सूक्ष्म गोष्टी आहे। आजचे वरदान आहे, व्यक्तमध्ये राहत असताना अव्यक्त फरिश्ता रूपाचा साक्षात्कार करविणारे, सफेद वस्त्रधारी आणि सफेद प्रकाशधारी भव। स्पष्टीकरण आहे, जसे आजकाल चोहोबाजूला आवाज पसरत आहे की हे सफेद वस्त्रधारी कोण आहेत आणि कोठून आले आहे, असेच आता चोहोबाजूला फरिश्ता रूपाचा साक्षात्कार करवा। याला म्हटले जाते दुहेरी सेवेचे रूप। जसे चोहोबाजूला ढग जमा होतात असेच चोहोबाजूला फरिश्ते रूपाने प्रगट व्हा। जिकडे पाहतील तिकडे फरिश्तेच दिसले पाहिजे। परंतु हे तेव्हा होईल जेव्हा शरीरापासून आलिप्त होऊन अंतःवाहक अर्थात सूक्ष्म शरीराने भ्रमण करण्याचा अभ्यास असेल। मनसा शक्तिशाली असेल। स्लोगन आहे, सर्व गुण आणि सर्व शक्तींचे अधिकारी बनण्याकरिता आज्ञाधारक बना। ओम शांती।